नमस्कार. आज ह्या सिरीजचा थर्ड पार्ट आपण बघू, हाऊ टू गेट रिच विदाउट बिंग लकी. आजच्या पार्ट मध्ये हा जो एजंट आहे तो आपल्याला सांगतोय सर 70% रिटर्न, 40% रिटर्न SIP मधून मिळालेला आहे आणि आपण पण इन्व्हेस्ट करतोय, पण हा खरोखर रिटर्न आहे काय? म्हणजे एव्हरी 1 लाख रुपये इन्व्हेस्टेडला 40,000 70,000 मिळणार आहे काय हे आपण बघत नाही. आणि हा आपल्यापासून काय फसवतोय, आपल्याला कसा लपवतोय हा XIRR, हे आज बघायचं आहे आपल्याला. ह्याचं कशी हा चोराला पकडायचं. सो दिस इज अन हिडन फॅक्ट. ही हिडन फॅक्ट आपल्यापासून लपलेली आहे. डॉक्टर्स आहेत, एमटेक लोक बघितले, PhD बघितले, फार कमी लोकांना माहित आहे. 99% डोंट नो व्हॉट इट इज. आज बघू आपण. पहिल्यांदा CAGR काय असतो. तर CAGR म्युच्युअल फंडचे रिटर्न किंवा ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट रिटर्न बघण्यासाठी योग्य आहे का? तर CAGR मध्ये तीनच गोष्टी असतात. एक म्हणजे स्टार्टिंगची कॅपिटल काय होतं, फायनल कॅपिटल काय झाले आणि किती वर्षे इन्व्हेस्टमेंट केली होती. ही जर एक्सेल मध्ये तुम्ही फॉर्म्युला टाकला तर तुम्ही हे रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. आता CAGR कधी उपयोगाचा असतो, तर CAGR जेव्हा आपण कम्पेअर करत असतो प्रोडक्ट्सना, दोन वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट्सना, तेव्हा कामाचा असतो. आणि जेव्हा आपण एक सिंगल टाइम इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि ओव्हर पिरियड तिचं काय परफॉर्मन्स आहे ते मेजर करत असतो, तेव्हाच आपण हे यूज करावा. ओके, इट्स ओनली युजफुल देन अँड ओनली देन. आणि याच्यात पण रोलिंग रिटर्न्स बघायला हवेत. रोलिंग रिटर्न्स म्हणजे एक 3 वर्ष 5 वर्ष घेऊन उपयोग नाही, तर 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 24 25 वर्ष काय रिटर्न आहेत हे बघायला पाहिजे आपण. तेव्हा CAGR आपल्या कामाचा आहे. इट्स नॉट गुड फॉर मेजरिंग म्युच्युअल फंड्स ऑर एनी अदर इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स जे मल्टिपल टाइम झालेले आहेत. आता पुढे जायच्या आधी, XIR बघायच्या आधी आपण एक गोष्ट बघू, की आम्ही हा जो आमचा अल्गोरिदम बेस्ड इन्व्हेस्टमेंट आहे, याच्यामधून आम्ही लोज मध्ये इन्व्हेस्ट करतो. वेगवेगळे ट्रेडिंगचे कॉन्सेप्ट आम्ही यात यूज केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला हा XIRR मिळालेला आहे. अँड दिस इज ओनली फॉर लार्ज कॅप. आता स्मॉल कॅपचे आता इंट्रोड्यूस झालेले आहेत काही गोष्टी, आणि आमच्या स्मॉल कॅपचा जो रिटर्न आहे त्याचा XIRR इज नियर अबाउट 50%. ओके, बट इट्स इन डिफरंट पोर्टफोलिओ. पण त्याच्यात इलिक्विड असल्यामुळे आतापर्यंत आम्ही स्मॉल कॅप आणि मिड कॅप यूज केला नव्हता. तर दिस इज लार्ज कॅपचा आमचा हा XIRR आहे. नाऊ वी आर ऍडेड स्मॉल कॅप अँड मिड कॅप, त्याच्यामुळे वी आर व्हेरी शुअर की विल बी एबल टू रेप्लिकेट अँड इवन परफॉर्म बेटर रिटर्न्स इन कमिंग इयर्स. ओके, तर आपण आता नेक्स्ट पार्ट बघू, जो आहे XIR. XIR म्हणजे काय? आता XIR चा हा एक्सेलचा फॉर्म्युला तुम्ही जर घेतला, हे ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट आहे. ही ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट केली होती जस्ट एक एक्सपेरिमेंट म्हणून. 1,000चे 7 एक्सपेरिमेंट, याची व्हॅल्यू समथिंग 7,900 झाली. खरंच किती रिटर्न मिळाला? 900 रुपये मिळाले, 13% आसपास. म्हणजे 1 लाख गुंतवले असते तर मला 13,000 रुपये मिळाले असते. तर इथं ते मिळालं. पण XIRR काय सांगतोय? बिकॉज वेगवेगळ्या टाइमला इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. सो नंबर ऑफ डेज जो कॅल्क्युलेशन मध्ये येतो, वेटेड ऍव्हरेज डेज, तो कमी येतो आणि त्यामुळं इथं रिटर्न जास्त दाखवतो. तर तो एजंट आपल्याला म्हणतो 40% रिटर्न मिळाला, 70%, तर तो रिटर्न नसतो ऍक्च्युली पैशात कन्वर्ट करायचा. ऍब्सोल्यूट रिटर्न काहीतरी वेगळाच असेल इथे बघा. ऍप्रिशिएशन काहीतरी वेगळंच असेल आणि वेगळंच काहीतरी दाखवत असेल. 2800 रुपये नाही आहे ऍप्रिशिएशन 40%. ओके, सो लक्षात घ्या तुम्हाला कसं फसवलं जातंय. हे एजंट्स तुम्हाला तोंडावरती फसवायला लागलेत आणि तुम्हाला समजत नाहीये का, तर तुम्ही स्टडी करत नाहीये थोडाही. ओके, सो यू हॅव टू लर्न. यासाठी ह्या गोष्टींपासून जर वाचायचं असेल, तुम्हाला कसं करायचं असेल, तर तुम्हाला शिकावंच लागेल. आता IRR म्हणजे काय? तर IRR म्हणजे जर रेग्युलर इंटरव्हल्स वरती इन्व्हेस्टमेंट झाली आहे तर इथं IRR यूज करू शकता. आणि XIR समजा इथे वेगवेगळे इंटरव्हल्स वापरलेले आहेत, मी रॅन्डम इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, तर XIR यूज करायचं. ओके, जस्ट यूज दिस फॉर्म्युला, यू विल गेट द व्हॅल्यूज. ओके, आणि जेव्हा जेव्हा मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स असतील आणि मल्टिपल विड्रॉवल्स असतील, तेव्हा तेव्हा आपण XIRR किंवा IRR यूज करणार. XIRR यूज करा. IRR
जरी रेग्युलर इंटरव्हल असेल XR विल गिव्ह द सेम व्हॅल्यूज. ओके, सो इथे हा पॉइंट समजून घ्या. 1,00,000 रुपये गुंतवला असता तर 13,000 मिळाले असते. इथे इथे 40 नसते मिळाले. आता हे 70% दाखवायला आलंय पण ऍक्च्युली 40%च्या जवळ आहे. सो एजंट खरं सांगताना आपल्याला खोटं सांगणार. 40% रिटर्न मिळाला आणि 13% असणार आहे ऍक्च्युअल रिटर्न. आपली अपेक्षा असणार आहे याची, पण आपला अपेक्षा भंग होईल. ओके, सो हा आमचा प्रोडक्ट आहे. आणि जर तुम्हाला ऍब्सोल्यूट रिटर्न्स आहेत, हे XIR नाही आहे. ऍब्सोल्यूट म्हणजे 100 रुपये गुंतवले त्याला 121 रुपये मिळाले. 122 रुपयाला टच झाला होता, 122 रुपये मिळाले. ओके, 222 रुपये अकाउंटवर झाले. ओके, सिम्पल. दिस इज ऍब्सोल्यूट रिटर्न. हा ऍब्सोल्यूट रिटर्न आहे. 100 रुपयाला 122 रुपये मिळाले. ओके, सो तुम्हाला जर ही माइंडफुल SIP करायची असेल, जी मंथली नाही आहे, तर जेव्हा फॉल्स येतात तेव्हाच करते, तर तुम्ही आम्हाला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. प्लस वी हॅव अन ट्रेनिंग फॉर यू. हे ट्रेनिंग तुम्हाला सांगेल की व्हॉट यू मिस्टेकन आणि तुम्ही CR मध्ये एक्स्ट्रा कसे रिटर्न्स कमवा. ओके, इन लॉंग टर्म. दिस इज जस्ट इन्व्हेस्टमेंट. दिस इज नॉट ट्रेडिंग. ओके, सो फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पज ओनली. थँक यू.